क्रीडांगणाची जी आउटफील्ड आहे ती ओलसर झाले, बॉल ट्रॅव्हल व्हायला थोडासा कठीण होईल आणि ओलसर बॉल खेळपट्टीवरती पडल्यानंतर कदाचित स्किट देखील होऊ शकतो. याचा फायदा गोलंदाजांना जास्त होईल. हे गरजेचं आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, नाहीतरी गोलंदाजांना कुठे जास्त अनुकूल परिस्थिती येते. परंतु शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, सहजरित्या स्क्वेअर कटचा एक चांगला फटका आपण पाहिला, बॉल निघून गेला, तो स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. उत्कृष्ट फटका आपण या ठिकाणी पाहतोय. समजा सर या फटक्याबाबत मी तर एवढंच म्हणेन की या फलंदाजाने वाट पाहिली आणि वाट लावली चेंडूची. चेंडू सीमारेषे बाहेर झालाय, 4 धावांसाठी चौकार येतोय. एक खरोखरच पाठलाग केला, शेवटपर्यंत नजर ठेवली बॉलवरती, फुटवर्कचा वापर करून लगावलेला हा चौकार होता. टीमची धावसंख्या 56. इथे भूषणचा बॉल पडल्यानंतर आतमध्ये जरूर वळण घेतोय, परंतु पंचांनी पाहिलं की टप्पा कुठे पडलाय. यस, दिशा चुकीची होती, त्यामुळे पंचांच्या माध्यमातून वाईट घोषित केलाय. धावसंख्या 57. लास्ट ओव्हर इथे मात्र चालू आहे. बरेचसे व्यत्यय आले या मॅच मध्ये, बरेचसे व्यत्यय आले. 2 वेळा पाऊस पडला या मॅच मध्ये, तरी सुद्धा क्रिकेटवरती असलेल्या प्रेमाखातर पुन्हा एकदा मॅचला सुरुवात झाली. बॅटचा स्विंग जोरदार होता, परंतु भूषणने हा बॉल बीट केलाय बॅट्समनला. आणखी एक डॉट बॉल. लास्ट ओव्हर म्हटल्यानंतर बॅट्समन वाट पाहत होतो मोठ्या फटक्यांची, आणि ते बॉलर हुशार आहे, विकेट घ्यायचे नाहीयेत, काही करायचं नाही, फक्त डॉट बॉल टाकायचे. चेंडू मध्ये थोडं स्विंग पाहायला मिळाला, आणि क्रिकेटचं फॉर्मॅट कोणतंही असो, स्विंग इज किंग. मिड विकेटला क्षेत्ररक्षक वाट पाहतोय आणि अगदी त्याच्या हातामध्ये झेल जाऊन विसावतो. आणखी एक फलंदाज बाद या लास्ट ओव्हर मध्ये. एक खूप सुंदर आयोजन आज मी पाहिलं. ह्या जय बजरंग स्पोर्ट्स गोरसई आयोजित ही स्पर्धा सरपंच चषक. आजही आत्ताही आपल्या समवेत सरपंच साहेब उपस्थित आहेत, मान्यवर उपस्थित आहेत. मगाशी मी ऐकलं की रिक्षा चालक मालक संघटनेचे काही पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेत. रिक्षा चालकांचं क्रिकेटवरती असलेलं प्रेम बऱ्याचदा मी पाहिलंय. खारघर विभागात तुम्ही जेव्हा जाल ना, तेव्हा त्यांचं असलेलं प्रेम कदाचित तुमच्याकडेही असेल, ते मला ठाऊक नाही, ते तुमच्याकडून मला जाणून घ्यायला आवडेल. नो डाऊट असेल, नाही आहेच. धावसंख्या 57. रिव्हर्स स्वीपचा फटका खेचायचा होता आणि इथे बॉल मात्र हवेत, कव्हर्सला कॅच ड्रॉप, आणि 2 धावा मिळतायत इथे बॅट्समनला, वडघर टीमला. आणि या 2 धाव्यांनी टोटल मात्र जाऊन पोहोचेल 59 वरती. 59 धावा भूषणने थांबवलंय. ज्या पद्धतीनं आवी तुटून पडला होता, 32 धावा त्याने कुठल्या, त्याचबरोबर मनोज तुटून पडला होता, 16 धावा त्याने कुठल्या होत्या. परंतु या षटकामध्ये एक चौकार सोडून आतापर्यंत भूषणने एकही मोठे फटके दिलेले नाहीयेत. वाह, गेला बॉल, मला असं वाटतं गोरसई मध्ये गेला. षटकार. लास्ट बॉल वरती लगावलेला हा षटकार होता. खूपच लांब लचक मला असं वाटतंय षटकार, आणि या षटकाराने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 65 वरती. 65. आणि आता टार्गेट असेल ते मात्र तब्बल 66 धावसंख्येचं. 66. 4 षटकांमध्ये 66. थोडं आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये थांबू आणि एक विनंती करूया डीजे मास्टरला की थंड वातावरण झालंय, काहीतरी गरमागरम होऊन जाऊ दे. आगरी कोळी संगीत म्हणजे आगरी कोळी संगीत प्रत्येकाला माहिती आहे. 10 वर्षाचा अगदी तरुण तडपदार पोरगा असू दे, नाही तर 80 वर्षाचा तरुण म्हातारा असू दे, नाचायला लागतोच. एक संगीत मस्तपैकी होऊन जाऊ दे, आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण सेकंड इनिंगला सुरुवात करू.
पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत. जय बजरंग स्पोर्ट्स गोरसाई आयोजित सरपंच चषक या स्पर्धेचं हे 24वे वर्ष आणि पुढच्या वर्षी खूप मोठ्या दिमागदार सोहा मात्र या क्रीडांगणावरती तुम्हाला पाहायला मिळेल, कारण या स्पर्धेला 25 वर्ष कंप्लीट होतील. रौप्य महोत्सवी वर्ष मला असं वाटतं साजरं केलं जाईल या क्रीडांगणावरती आणि तो सोहळा खरोखरच देखण्यालायकच असेल. आणि याच वर्षी मला आमच्याकडे इतक्या मोठ्या स्पर्धांना अजूनही सुरुवात झालेली नाहीये, परंतु हे आयोजन पाहून असं वाटतंय की किमान 2-2.5 लाखाची स्पर्धा आहे. इतकं बहारदार आयोजन मात्र गोरसाईकरांनी केले. फ्लॅग्स लावलेत, अशी वाटते की स्पर्धा प्रीमियर लीगची चालू आहे. स्क्रीन समोर आहे, अगदी बाजूने अगदी पाठतोय साईड पट्टा आहे. क्रीडांगणाची परिसीमा लगेच खेळाडूंना दिसून येते, परिसीमा दिसून येते. खेळाडूंसाठी त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी बसण्याची आसन व्यवस्था मात्र करण्यात आलेली आहे. डगआउट्स देखील ठेवण्यात आलेली आहे. एक भव्य दिव्य व्यासपीठ ठेवण्यात आलेले आहे. डीजे मास्टर छान आहे. सगळ्या प्रतीचे समालोचक, सगळ्या विभागातील समालोचक बोलवण्याचं काम देखील त्यांनी केलं. उत्कृष्ट गुणलेखक आपल्या साथीला आहे आणि या सगळ्यांची जेवणाची आणि भोजनाची सोय देखील उत्तम त्यांनी केलेली. म्हणजे एक परिपूर्ण आयोजन गोरसाईकरांनी या 24व्या वर्षामध्ये आपल्याला दाखवलंय. पंचांच्या माध्यमातून निर्वाह कंदील सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू, बाटची कडा, चेंडू हवेत आहे. यस इज गॉन. पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद. भूषण कारभारी. भूषणनं थांबणं गरजेचं होतं 66 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी. काय म्हणाल संदेश सर? यस, तब्बल 16.500च्या सरासरीने चालायचं आहे. मात्र या वेळेस आपण पाहतो की पहिल्याच चेंडूवर गडी बाद केलाय. पहिला ब्रेक मिळून दिलाय आपल्या संघासाठी जित पाटील या गोलंदाजाने. त्या प्रकारची धावसंख्या आहे. नक्कीच भूषण याला गोलंदाजांची घ्यावी लागली असती ट्यूशन, मात्र त्या उलट आपण या ठिकाणी पाहतोय. उमेश तरे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटकार हॅट्रिक ठोकतोय, तर 2000 रुपयाचा पारितोषिक आहे परेश पाटील यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू सोडून दिला या ठिकाणी, कारण दिशा चुकीची आहे. पंचांच्या आत समांतर आणि धाव मिळते ती अव्वांतर धावेच्या मदतीने स्वतः गोलंदाज समोरील संघाचं खातं ओपन करून देतोय. बिना मेहनतीची धावफलकावर लावली जाते. एक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. या सारेश केने यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा 3000 रुपयाचा पारितोषिक आहे. उमेश तरे या फलंदाजाला बॅट फिरवली, मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. पुन्हा एकदा दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे वल्ले होते. वारंवार आपण पाहतोय की दिशाहीन गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळते. यस सोमने सर. संदेश सर, जे अंपायर मगाशी आपल्याला सांगत होते ना की सूर्य आपल्या सोबतीला नाहीये, बॉडी गरम होत नाहीये, गोलंदाजाच्या बाबतीत पण तेच घडताना थोडं दिसतोय. स्वतःला वॉर्मअप करण्याचा प्रयत्न करतोय तो. यस, अजित पाटील पुन्हा एकदा वलतोय. षटकातील पुढील चेंडू फुलटॉस आहे. प्रहार चाललाय. चेंडू मागवावा लागेल सीमारेषे बाहेरून. गुड शॉट, षटकार. संदेश सर, वॉर्मअप खेळाच्या अगोदरचा किती महत्वाचं आहे आपल्याला दिसून येतोय. हात जर का वॉर्मअप खेळण्याच्या गोलंदाजीच्या अगोदर गोलंदाजानं केला असता तर त्याला जिथे अपेक्षित टप्पा टाकायचा होता, ज्या गतीनं अपेक्षित गतीनं टाकायचा होता, ती अपेक्षित गती त्याला म्हणजे गाठता आली असते, हे जरूर म्हणेल. एक षटकार जरूर आलाय. या पुढील 2 चेंडूवर 2 षटकार आले तर 5000 रुपयाचा पारितोषिक आहे. आडव्या बॅटने खेळून काढलाय. फटका चांगला आहे. गॅप शोधले. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. उमेश तर याला 2000 रुपयाचं पारितोषिक हरेश केने यांच्याकडून दिलं जाईल. उमेश तर याला सुवर्ण संधी आहे आणि परेश पाटील कडूनही संधी आहे त्याला उपलब्ध झालेली आहे. क्या बात आहे. पारितोषिकांचा वर्षाव लावला जातो या ठिकाणी. जित पाटील पुन्हा एकदा बोलतोय. प्रहार झालाय. चेंडू हवेत, मात्र चुकी पाहायला मिळते. झेल ड्रॉप झालाय.
आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दोन्ही गाड्या एकाच रुलावर, परिणाम स्वरूप अपघात. सोडला गेलेला आणि धावबाच्या रूपाने फलंदाज बाद झालेला आहे. कॉलिंग आपल्याला पाहायला मिळालं नाही आणि परिणाम स्वरूप मॅन इन फॉर्म उमेश तरे हा बाद झालेला आहे. यस, तुम्हाला सर असं म्हटलं जात आहे की नेव्हर टेकन चान्स ऑन अ मिसफिल्ड वर चान्स घेण्याचा प्रयत्न. यस, प्रश्न विचारला जाईल, आवश्यकता होती का या धावेची? सोमने सर काय वाटते तुम्हाला? एकतर मी म्हणेल की जो रनआउटचा बॅट्समन जो रनआउट होतो ना त्याची ती चुकी. कारण यस नो हे कॉलिंग तुमच्यामध्ये असायलाच हवी. जेव्हा तुम्ही पार्टनरशिप, आपण नेहमी म्हणतो ना पार्टनरशिप, तर ते दोन खेळाडूंमधलं समन्वय, दोन बॅट्समन मधलं समन्वय ते खेळपट्टीवरती तुम्ही साधायलाच हवं. कारण तुमची विकेट तुमच्या संघासाठी प्राईम विकेट असते. तुम्ही जेव्हा मैदानावरती उतरताना तुमच्यावरती एक प्राइस टॅग लावला जातो उतरताना की तुमची किंमत एवढी आहे तुमच्या संघासाठी. तो प्राइस टॅग तुम्ही विसरलात ना त्या भावनेच्या भरामध्ये, तर कधी कधी अशा गफलती घडतात आणि त्या गफलती ज्या घडतात ना त्याचं संकट आणि त्याचं मला असं वाटतं ना नुकसान भरपाई करावी लागते ती संपूर्ण संघाला. यस, अगदी बरोबर म्हटलं. यस नो वेट आणि त्याचबरोबर तालमेल देखील तेवढंच आवश्यक असतंय. या ठिकाणी चुकीचं तालमेल, परिणाम स्वरूप उमेश तरे धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. नवीन फलंदाज राहुल तरे मैदानाच्या आतमध्ये विकेट करण्याचा प्रयत्न, बॅट आधीच चालवली होती, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. चेंडू मात्र निर्धाव निघून जातोय. ब्लाइंड स्विंग पाहायला मिळाला. अजून एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. जित पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून ज्या प्रकारे हाईट आहे, उंची आहे, त्या उंचीने चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. जित पाटील आपल्या उंचीचा कुठेतरी फायदा उचलतोय, ज्या प्रकारे चेंडूला उचली देतोय. गोरसे या गाव टोकाकडनं वळतोय. या वेळेस प्रहार झालाय, फुल पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल, चेंडू सीमारेषे बाहेर गुल, षटकार. यस, पुल करण्यासाठी पोषक होता हा चेंडू आणि अतिशय सुरेख फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्या षटक समाप्तीनंतर 2 गडी बाद, धावसंख्या धावफलकावर 19 आहे. तर सोमने सर, ज्या प्रकारची सरासरी आवश्यक होती ती सरासरी या ठिकाणी प्राप्त झाली आहे. कारण 16.50च्या सरासरीने चालायचं होतं, मात्र त्याहून अधिक धावा धावफलकावर पाहायला मिळतात. मात्र हे विसरून चालणार नाहीये की 2 महत्वपूर्ण गडी बाद झालेले आहेत, भूषण कारभारी आणि उमेश तरे. तर निश्चितच असं म्हटलं जात आहे की तुमच्या संघाला धोका मग बिंदास ठोका, आणि ते काम मात्र पहिल्या षटकामध्ये झालं आहे. 19 धावा धावफलकावर. आता मात्र षटक क्रमांक दुसरा पाहूया कोणता गोलंदाज येतोय षटक क्रमांक दुसरा फेकण्यासाठी. या सीज दर्शन पाटील एक अनुभवी गोलंदाज आहे. आपल्या अनुभवाचा कुठपर्यंत फायदा उचलेल पाहूया. मात्र आवश्यकता आहे एक चांगलं षटक फेकण्याची, कारण ज्या प्रकारची सरासरी आवश्यक होती ती तर या ठिकाणी प्राप्त झाली आहे. अठरा चेंडू 47 धावांची आवश्यकता, षटकातील पहिला चेंडू. विकेट करण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. कारण चेंडू जो आहे आपण पाहिला की शरीराचा वेध घेणारा, लेग बायच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट झाले. एक धाव धावफलकावर लावली जाते. 20 धावा धावफलकावर आपण पाहतोय. सरपंच जय बजरंग चषक 2020चा हा थरार. क्रिकेट के रंग, जय बजरंग गोरसे के संग. अतिशय भव्य दिव्य आयोजन नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. सलग आज 4था दिवस आणि 4थ्या दिवसातील क्रिकेट आपण या ठिकाणी अनुभवतोय. टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर एक वेगळी उंची गाठणारी ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळते. तर पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळूया. दर्शन पाटीलला वळतोय. प्रहारचा लाय, चेंडू हवेत आहे. ओहो, व्हाट अ शॉट, चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. यस, धुमाल सर, ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट असतं ना, त्यावेळेस मात्र तुम्हाला या प्रकारची चित्र नेहमीच पाहायला मिळतील.
नाही, चित्र पाहण्यासाठीच तर तमाम क्रिकेट रसिक उपस्थित झालेत ना. बेस्ट वर्सेस बेस्ट तुम्हाला गोरसई चषकामध्येच पाहायला मिळेल आणि ते पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग पाऊस पडून सुद्धा थांबलेत. त्यांना हेच हवंय मैदानावरती. संघर्ष शिगेला जाऊन पोहोचलाय या मॅच मध्ये. 16 चेंडू 40 धावांची आवश्यकता. चेंडू मात्र यावेळेस सोडून दिलाय. फटक्यामागे चुकीची निवड आपल्याला पाहायला मिळते. यस, निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र आपण जर समीकरण पाहायचं झालं तर येणारे 15 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. वाडा मॅच निश्चितच एक चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळेल, यात मात्र काही शंका नाहीये. विकेट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा भेटतोय फलंदाज. बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये. मात्र अशा वेळेस जर तुम्ही निर्धाव चेंडू खेळाल तर हे तुमच्या संघासाठी कुठेतरी घातक ठरेल, यात मात्र काही शंका नाहीये. सोमने सर, एक डॉट बॉल जिथे येतं ना, जिथे धावा थांबल्या जातात तिथे मात्र थोडं का होईना परंतु बॅट्समन वरती प्रेशर वाढायला सुरुवात होते. दर्शन पाटील पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय. यावेळेस फटका चांगला आहे, ती लांबी गाठेल का? यस, चेंडू सीमारेषे बाहेर. गुड शॉट, षटकार. तर एकंदरीत सोमने सर, आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय की ज्या प्रकारचं लक्ष आहे ते लक्षात घेता या ठिकाणी फलंदाजी होते. प्रयत्न केले जातात, निश्चितच प्रयत्न करावे लागतील, कारण ज्या ठिकाणी प्रयत्नांची उडी मोठी असते त्या ठिकाणी नशिबालाही कमीपणा घ्यावा लागतो. दर्शन पाटील पुन्हा एकदा बोलतोय. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी आपण पाहतोय गोरसे विलेज टोकाकडनं दर्शन पाटील. विकेट करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील. डीप फाईन लेगला चेंडू उचलला जातोय. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाले. बॅटची कडा लागून चेंडू गेला होता. एक क्षण असं वाटलं की चेंडू पायावर आदळलाय, त्या कारणास्तव ही जोरदार अपील झाली होती. मात्र बॅटची कडा लागून गेला होता. तर यस, 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकर आपण पाहतोय 32. 32 धावा झाल्या आहेत. डबल 6 66 धावांचे लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 32 धावा धावफलकावर आहेत. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 34 धावांची आवश्यकता. यस सोमने सर, निश्चितच तुमचं वैयक्तिक मत जाणून घेऊ इच्छितो, कारण 12 चेंडू आणि एक चुकीची दुरुस्ती, माफ करा, धावसंख्या 33 झाली आहे. यस, तर निम्मा पल्ला पार केलाय. निम्मा पल्ला अजूनही पार होणं बाकी आहे. 12 चेंडू 33 धावा, 33 धावा. यस, 12 चेंडू. सोमने सर, काय म्हणाल? एक 2 षटकांचा खेळ पाहिला आणि विशेष करून मी म्हणेल राहुल तरेचा खेळ मी पाहिला तर झालं गेलं ते गंगेला मिळालं. धावती जी गंगा आहे तिच्यात हात धुवून घेण्याचं काम राहुलनं केलंय आणि पुढेही तेच करावं लागणार राहुलला, कारण पाठलाग करायचे तब्बल 66 धावसंख्येचा. 33 धावा झाल्यात. अर्ध लक्ष पार आहे, अर्ध लक्ष अजूनही बाकी आहे. 2 षटकांमध्ये हे विसरून चालणार नाही अगदी वडगर टीमला की पहिलं षटक हे आपलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं होतं. आता पाहूया वडगर टीम कशा पद्धतीने गोलंदाजी करेल आणि या विपरीत राहुल तरेचा काय अप्रोच असेल बॅटिंग मध्ये. यज्ञेश, षटकातील पहिला चेंडू. विकेट करण्याचा प्रयत्न, परिपूर्ण भेट होतोय फलंदाज. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. सोमने सर, मी तर म्हणेन हे षटक हे निश्चितच आपण पाहतोय यज्ञेशाच्या माध्यमातून जे फेकलं जातं निर्णायक षटक असेल, कारण या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावांचं आव्हान शेष राहील. तर दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून अतिशय निर्णायक षटक आहे. मात्र जी आवश्यक धावगती होती ती धावगती मात्र धावफलकर पाहायला मिळते. अजूनही निम्मा पल्ला पार होणं बाकी आहे. यज्ञेश पुन्हा एकदा बोलतोय. त्यावेळेस हा फटका खेळून काढलाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूर आहेत. चेंडू मात्र स्टॉप केला जातोय. त्या दरम्यान एकच धाव मिळेल. एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. मात्र एकेरी दुहेरी धावामध्ये काही एक घडणार नाहीये, कारण ज्या प्रकारचं लक्ष आहे ते लक्षात घेता विकेट हवाई मार्गाचा वापर करावा लागेल. दोन्ही फलंदाजांच्या बॅट मधून विकेट येणं फार आवश्यक असेल खारवा संघासाठी, कारण ज्या प्रकारची आतापर्यंत फलंदाजी झाली आहे निश्चितच जे लक्ष आहे त्या लक्षानुसार फलंदाजी झाली आहे. मात्र यापुढे देखील ते सातत्य राखावं लागेल विजयासाठी.
मात्र वडकर संघ या संघाला देखील कमी लेखून चालणार नाहीये, कारण ज्या प्रकारची फलंदाजी आहे, ज्या प्रकारची गोलंदाजी आहे, निश्चितच चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलाय. विकेट करण्याचा प्रयत्न, परिपूर्ण बीट होतोय फलंदाज. बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला गोलंदाज यज्ञेशच्या माध्यमातून. आता मात्र आपण समीकरण जाणून घेऊया. धावफलकर धावा ज्या आहेत 34 मात्र येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी 32 धावांची आवश्यकता. षटकातील पुढील चेंडू, यावेळेस फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. चेंडू उचलला जातोय. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. मात्र या षटकामध्ये यज्ञेशने ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे निश्चितच प्रशंसा करेन, कारण कोणत्या प्रकारे विकेट करण्याची मुभा दिली नाहीये. अचूक टप्पा, अचूक लाईन त्यान लेंथ आपण या ठिकाणावरनं पाहतोय. त्या प्रकारे षटक फेकलं जात आहे. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये झाली आहे. यज्ञेश याच्या खांद्यावरती जी जिम्मेदारी होती त्या जिम्मेदारीने आतापर्यंत गोलंदाजी करतोय. यावेळेस आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक दुरून येते. अजित पाटील चेंडू अडवतोय. फेकी होते. त्या दरम्यान एकच धाव. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. निश्चितच प्रशंसा केली जाईल सोमने सर यज्ञेश या गोलंदाजाची. वाडा बॉलिंग, अतिशय सुरेख षटक फेकतोय. संघाला आवश्यकता होती या षटकाची, त्यानुसार गोलंदाजी होते. एक खरं तर संदेश सर हे दबावामध्ये टाकलेलं षटक आहे. दबावामध्ये जी कामगिरी म्हणजे अगदी म्हणतो ना की खरा हिरा कधी पारखला जातो, ज्यावरती जेव्हा ठोके पडतात त्यावेळी तो पारखला जातो, तसा हा हिरा आहे. या दबावामध्ये टाकलेलं यज्ञेचं हे षटक फार महत्वाचं आहे. यज्ञेश यावेळेस अनपेक्षित उचली घेणारा चेंडू, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. अतिशय सुरेख बाउन्सर. चेंडू निर्धाव निघून गेलाय. जबरदस्त षटक आपण पाहतोय. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्यात. आता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. संदेश सर हे षटक तुम्ही जसं म्हणालात ना की हे निर्णायक षटक होतं, वाईटल फार महत्वाचं षटक होतं. खरं तर लख प्रकाशात काचेचे तुकडे पण चमकतात. खऱ्या हिऱ्याची पारख अंधारातच होते. दबाव होता. दबावमध्ये जर का गोलंदाजाच्या तिसऱ्या यज्ञेशच्या षटकामध्ये धावा आल्या असत्या तर मुसंडी मारली असती खरबाव टीमनं. हे यज्ञेशला देखील माहिती होता. ज्यावेळी कॅप्टननं हातात बॉल दिला त्यावेळी त्याच्या मनामध्ये देखील हाच विचार होता की जर का मला धावा आल्या तर या मॅचमध्ये खारबाव संघ मुसंडी मारेल, परंतु मला त्यांना धावा करून द्यायच्या नाहीयेत. आणि त्यामध्ये त्यानं अवघ्या 3 धावांचं षटक फेकलं या मॅच मधले. यस, अगदी बरोबर म्हटलं. पूर्णपणे तुमच्याशी सहमत आहे. त्या हिऱ्याची पारख करण्यासाठी विश्वास दाखवला होता यज्ञेश या गोलंदाजावर आणि त्या विश्वासाने गोलंदाजी झाली देखील. फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्या. आता मात्र शेवटचं षटक, विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. 6 बॉल 30 रन्स. पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, बीट झालाय फलंदाज, बीट झालाय यष्टीरक्षक आणि यष्टीरक्षकाच्या मागे क्षेत्ररक्षक देखील बीट झाल्यात आणि चेंडू मात्र बाईच्या स्वरूपात लॉंग स्टॉप सीमारेषे बाहेर, चौकार. च्या मदतीने समीकरण जर पाहायचं झालं तर 5 चेंडू 26 धावा, 26 धावा 5 चेंडू. वाड मॅच अतिशय सुरेख लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय. चेंडू कार्पेटच्या सानी जातोय. दर्शन पाडेल चेंडू पर्यंत पोहोचतात. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न. यस इज गॉन. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. शेवटचं षटक चालू झाले आणि आता तिकडे बंद्रा मारुती काल्हेर टीमच्या डगआउटमध्ये हालचालीला सुरुवात झाली. कारण पुढची मॅच बंद्रा मारुती काल्हेर संघ मात्र त्या फेरीमध्ये दाखल झाला. या मॅचमध्ये जो संघ विजय होईल, अजून विजेता संघ आपल्याला सापडलेला नाहीये.
तो मात्र त्यांच्या समवेत मात्र मॅच खेळेल. आजच्या दिवसातील ती शेवटची मॅच असेल. सामना अक्षरशः फसलाय. एक धाव जरूर मिळाली. आता धावा करायचे त्या 25 बॉल शिल्लक आहेत ते 4. यस 4 बॉल 25 धावा. बेगेट करण्याचा प्रयत्न बेट केलं जातोय फलंदाजाला. आता मात्र आपण पाहतोय की उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 25 धावा बनवायच्या आहेत. औपचारिकता बाकी आहे या सामन्यामध्ये असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, कारण 3 चेंडूवर 3 सलग षटकार जरी आले तरी देखील वडगर संघ विजय होईल. तर अतिशय सुरेख लढत, चांगली पकड मजबूत या ठिकाणी पाहायला मिळते वडगर संघाची. अजून एक चांगला चेंडू म्हणता येणार नाहीये, कारण दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे वळतायत. वाटच्या स्वरूपात ही धाव आली. 3 चेंडू 24 धावांची आवश्यकता. तर अतिशय सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन आणि त्यानंतर मात्र अतिशय चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय वडगर संघाच्या माध्यमातून. चांगला परफॉर्मन्स. यावेळेस आपल्या स्टेप मध्ये चुकतोय गोलंदाज. डेड बॉल. तर प्रयास नक्कीच केला होता कारभाव संघाने. जोपर्यंत खेळपट्टीवर उमेश तरे होता, चांगली फटकेबाजी करत होता. त्यानंतर मात्र राहुल तरे याच्या बॅट मधून देखील आपण चांगले फटके पाहिले होते. 16 धावांवर बाद झाला. त्यानंतर मात्र कोणत्याही फलंदाजाला तग धरून उभं राहता आलं नाहीये. पार्टनरशिप, भागीदारी फार इम्पॉर्टंट होती आणि त्या भागीदारीत मोठे फटके देखील तेवढेच महत्वाचे होते. मात्र त्या प्रकारचं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालं नाहीये कारभाव संघाच्या माध्यमातून. आणि जर लक्ष्याचा विचार केला तर निश्चितच एक मोठं लक्ष होतं आणि ज्यावेळेस मोठं लक्ष असते त्यावेळेस मात्र तुम्हाला मोठे फटके खेळणं फार आवश्यक असतं. मात्र ते मोठे फटके पाहायला मिळाले नाहीयेत. यावेळेस प्रयास झालाय. चेंडू हवेत आहे. प्रयत्न त्या ठिकाणी केले जात होते बिगिट साठी, मात्र प्रयत्न फसलाय आणि त्याचबरोबर झेल देखील ड्रॉप झालाय. तर अजून एक चेंडू बाकी आहे या सामन्यातील आणि त्यानंतर मात्र टॉस उडवला जाईल. बंद्रा मारुती काल्लेर या संघासमोर लढत देईल या चालू सामन्यामधील विजयी संघ. यावेळेस हा फटका चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातून सुटतोय. अजून एक झेल ड्रॉप. मात्र या ठिकाणी वडगर संघ विजयी झालाय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक कारभाव संघ.